तब्बल 7 तासांनी वाहतुकीकरता खुला झालाय। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपण सध्या मुलुंडला आहोत आणि मुलुंडला आजच एक दुर्घटना घडली ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। त्यानंतर LBS रोड हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता, मात्र आता हा LBS रोड जो आहे तो वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आलेला आहे। LBS रोडचा हा जो जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या समोरचा मुलुंडच्या अग्निशामक दलाच्या बाजूचा हा जो संपूर्ण एक रस्ता आहे, एक ही जी मार्गिका आहे ती मार्गिकाच बंद करण्यात आली होती। मेट्रोच्या बांधकामाचा हा स्लॅबचा तुकडा होता आणि त्यामध्ये 2 गाड्या या स्लॅबच्या खाली आल्या होत्या। त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, 3 जण जखमी झाले आणि तेव्हापासून हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी हा बंद करण्यात आलेला होता। आता मात्र हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। या संपूर्ण भागामध्ये झालेली जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होण्यास मदत होईल। काही वेळापूर्वी फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी येऊन काही पुरावे घेतले। हा संपूर्ण मेट्रोचा जो परिसर आहे तो मेट्रो परिसर सुरक्षित आहे याची खबरदारी घेतल्यानंतर, त्याची खात्री झाल्यानंतर मुलुंडच्या पोलिसांनी या कंपनीकडून ती खबरदारी घेतली, एक लेटर लिहून घेतलं आणि या कंपनीकडून लेटर मिळाल्याच्या नंतर आता हा रस्ता सुरक्षित असल्यामुळे वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। आता पुढची बातमी। देवाभाऊ म्हणजे